जर तिथे आले नाहीत तर आम्ही त्या गाड्याच्या काचा फोडणार आहेत आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे प्लांटवाले आणि काशीगाव पोलीस स्टेशन असतील। ग्रीनवेजचं आम्ही जसं काल पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं होतं की या आरएमसीच्या गाड्या जशा वापस चालू झाल्या आहेत, जसं याच मला असं वाटतं 11 सप्टेंबरला त्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला होता। 12 सप्टेंबरला सर्व पक्षीय नेते इथे बसलेले होते आरएमसी प्लांट बंद व्हावेत म्हणून, आणि 12 सप्टेंबरला दुपारी 4च्या दरम्यान सर्व प्लांट बंद झालेले होते। त्याच्यानंतर अचानक मध्ये दिवाळीच्या तोंडावरती या लोकांनी काही 2 प्लांट गजानन कन्स्ट्रक्शन आणि आरडीसी हे 2 प्लांट चालू झाले। त्यांच्याकडे कोर्टाची परमिशन असं त्यांनी पाठवली, कोर्टाची परमिशन एका आरडीसी प्लांटची माझ्याकडे आलेली आहे। विषय असा आहे की ठीक आहे, तुमच्याकडे कोर्टाची परमिशन आहे, याचा अर्थ ते बंद करण्यासाठी आम्हाला कोर्टातच जावं लागेल, त्या गोष्टी आम्ही करूच। पण विषय हा आहे की बाबा तुम्हाला तुमच्या प्लांटची एवढी काळजी आहे, हे फॅमिलीचे त्या मुलाचे आई वडील आहेत, त्या मुलाची फॅमिली आहे, त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत तुम्ही पोहोचला नाही। ज्या वेळेला आम्ही या गोष्टी पोलीस प्रशासनाला पत्र दिलं आणि सांगितलं की आम्ही आज त्यांच्या गाड्या फोडणार किंवा आम्ही त्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांच्या गाड्या प्रभागाच्या बाहेर आम्ही जाऊ देणार नाही, हा विषय जेव्हा आम्ही धरून धरला होता, त्याच्यानंतर प्लांट कडून पोलीस स्टेशनला समजलेलं आहे की बाबा आम्ही काहीतरी आर्थिक मदत करतोय म्हणून त्या फॅमिलीला आर्थिक मदत त्या फॅमिलीला झालीच पाहिजे आणि ती काय तुम्ही उपकार करत नाही त्यांच्यावरती, कारण त्यांचा मुलगा त्यांनी गमावलेला आहे। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट विषय असा आहे की जेव्हा या प्लांटच्या गाड्या या प्रभागातून चालतात तेव्हा भरधाव वेगाने चालत असतात, कोर्टात जातील, नंतर सगळे सर्व पक्ष बोलतात की आम्ही कोर्टात जाऊ, ते नंतरची गोष्ट आहे। पण सध्या त्या ज्या प्रभागातून गाड्या चालत असतील तर त्या प्रभागातून गाड्या 10च्या स्पीडने चालल्या पाहिजेत। त्या प्लांटच्या गाड्या जेव्हा रस्त्याने जात असतील तेव्हा त्यांनी पाण्याचे टँकर मारले पाहिजेत। त्याच्यानंतर त्यांचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी हा रस्ता साफ केला पाहिजे, जेणेकरून इकडच्या नागरिकांना त्रास होणार नाही। आणि त्यांनी आरएमसी प्लांटवाल्यांचे जे कोणी धारक आहेत, मालक आहेत, त्यांनी पोलीस प्रशासनाला आश्वासन दिलंय या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण प्रभाग 6 मध्ये मला असं वाटतं पिंपळे मॅडम आलेले आहेत, त्याच्यानंतर वॉर्ड ऑफिसर प्रियंका भोसले मॅडम आले आहेत, आपले पीआय काशीगावचे पीआय साहेब आहेत, सर्व तिथे जमतायत आणि त्या लोकांनी सांगितलेलं की तुम्ही इथे काही न करता नागरिकांना काही काही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही तिकडे चला, तिकडे काय ते बोलीचोला काही मागण्या आणि आम्ही ज्या मागण्या यांना प्रभाग 6ला काल पोलीस स्टेशनला दिलेल्या होत्या, या 6 मागण्या ज्या आम्ही दिलेल्या होत्या त्या सर्व मागण्या आम्ही मान्य करतोय असं त्यांनी सांगितलेलं आहे। आम्हाला फक्त एवढंच आहे की जी दुर्घटना आता एक महिन्यापूर्वी प्रभागामध्ये झाली आरएमसीच्या गाडीच्या खाली, तीच दुर्घटना वापस या प्रभागामध्ये होऊ नये यासाठी आम्ही हे करतोय। बाकी या प्लांट कडून कोणाला काय भेटतं कोणाला काय नाही भेटतं त्यांचा त्याला लक लाभो, आम्हाला त्याची काही केंद्र नाही, हे प्लांट बंद व्हावे हीच आमची ठाम भूमिका आहे। पण आज ते कोर्टात गेलेत, आम्ही जर समजा त्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला किंवा गाड्या आम्ही जर तो प्लांट बंद करण्याचा प्रयत्न केला तर हा कोर्टाचा अवमान होईल आणि आम्हाला कोर्टाचा अवमान करायचा नाहीये। त्यासाठी आम्ही जी काय प्रोसेस असते, रिट पिटिशन दाखल करायची जी काय प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आम्ही नक्की करू। फक्त मला एवढं सांगायचं तुमच्या माध्यमातून, कोणतरी एक जण काल उठतो आणि तो सांगतो की आमच्या साहेबांनी केलं, ज्या वेळेला हे प्लांट चालू केले तेव्हा हे कुठल्या वेळात होते, तेव्हा ते बाहेर नाही आले। ज्यावेळेला आम्ही सर्व रस्त्यावरती उतरलो, आता याच्यामध्ये बीजेपीचे अनिल ताटे साहेब आहेत, शिवसेनेचे प्रशांत सावंत साहेब आहेत, मनसेचे पदाधिकारी, आम्ही जेव्हा उठलो आणि ते प्लांट बंद करण्यासाठी प्लांट चालू झाले म्हणून लोकांना सांगितलं, तेव्हा यांना कळलं की आता एक क्रेडिट घेतात किंवा आमचं काहीतरी नाव खराब होईल म्हणून, आणि हे आता कालच्या बाईटमध्ये सांगतात की आम्ही त्याच दिवशी बोलत होतो की प्लांट चालू होणार। तुम्ही सर्व पत्रकार त्या दिवशी होतात, 12 सप्टेंबरच्या दिवशी होतात ना तुम्ही सर्व पत्रकार, तुम्ही होतात। आता याच्यामध्ये एकाने सांगा की त्यांनी सांगितलं असं म्हणून की हे प्लांट वापस चालू होणार म्हणून, फक्त खोट्या गोष्टी पसरवायच्या, लोकांना सांगायचं हे काम एक लोक करतात आणि यांच्यामुळे लोक प्रभागामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात। आमचं म्हणणं एवढंच आहे की ही जी फॅमिली आहे या फॅमिलीला आर्थिक मदत पोहोचवा, कारण यांनी आपला मुलगा गमावलेला आहे। त्याच्यानंतर असा आज मुलगा जो प्रभागातून गेलाय त्याचाच जशी दुर्घटना वापस प्रभागामध्ये होऊ नये यासाठी यांनी ज्यांच्या ज्या गाड्या आहेत या 10च्या स्पीडने चालल्या पाहिजेत आणि सकाळी 11 ते 1 संध्याकाळी 5 ते 7 या पिरियडमध्ये तुमच्या गाड्या टोटली बंद पाहिजेत। खाली गाड्या पण आतमध्ये नाही आल्या पाहिजेत आणि भरलेल्या गाड्या सुद्धा बाहेर नाही गेल्या पाहिजेत, कारण 11 ते 1 मध्ये शाळा भरतात, शाळा सुटतात आणि संध्याकाळी 5 ते 7 मध्ये दुपारच्या संध्याकाळच्या शाळा सुटतात। त्याच्यामुळे वापस ही दुर्घटना होऊ नये यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय। आता पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली आहे की बाबा इकडे काय करू नका, ज्या काही मागण्या असतील, ज्या काही बोलाचाली करायच्या असतील त्या आपण मीराबांध महानगरपालिकेत जाऊ, तिकडे सर्व अधिकारी बसलेले आहेत। त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सांगतो की या मागण्या जर समजा आरएमसी प्लांटवाले मानत नसतील तर मग शेवटी त्यांना आमच्या पद्धतीने जो धडा द्यायचा तो धडा द्यावा लागेल। आणि जर समजा त्यांनी या मागण्या मान्य केल्या आणि त्या फक्त काय होतंय की आमच्या समोर मान्य करतील आणि नंतर वापस पलटतील, त्यासाठी मीडिया, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या समोर आम्ही या गोष्टी त्यांच्या समोर आपण आता ते मान्य करतील आणि त्यांनी जर या गोष्टी मान्य केल्या आणि जर ते फॉलो करत असतील तरच त्यांच्या गाड्या प्लांट जो काय आहे त्या गाड्या प्रभागातून चालतील, अन्यथा त्यांच्या गाड्या सर्व पक्षीय आम्ही जे कोणी इथे आहोत, सर्व पक्ष नाही म्हणणार, बीजेपी, शिवसेना आणि मनसे यांच्या आणि आरपीआय समजा यांच्या तर्फे आम्ही गाड्या प्रभागात चालू देणार नाही जर त्यांनी मागण्या मान्य नाही केल्या तर।
ज्यावेळेस आरची प्लॅन सील केला त्यावेळेस महानगरपालिकेचे अधिकारी नरेंद्र चव्हाण त्यावेळेस सांगतात की न्यायालयीन बाब असेल तर आम्ही त्यावर काय करू शकत नाही, म्हणजे यांचं कुठेतरी मिलीभगत हे झालेलं आहे. महानगरपालिकेचे अधिकारी कोर्टामध्ये फुसके निघाले. मी स्पष्ट सांगतो, ज्या वेळेला ही आर्ग्युमेंट चालू होती त्यावेळेला मला असं कळालं, मी तर तिथे नव्हतो पण मला असं कळालं महानगरपालिकेचे अधिकारी एकदम शांत होते. याचा अर्थ काय निघतो, ज्या वेळेला तुम्ही इथे आम्ही प्रेशर केला, कांबळे साहेब होते, मला असं वाटते सर्व पिंगळे साहेब होते, जेव्हा इथे आले तुमच्यावरती प्रेशर जाऊन प्लांट बंद केला. मग तुम्ही प्लांट बंद केला यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. जर समजा ते प्लांट लिगली होते ना, मग प्लांट बंद कसे केले तुम्ही? यांनी फक्त प्रेशरवर केले. आणि जर समजा त्यांच्या त्या कोर्टाच्या आदेशमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे, स्पष्ट शब्दात दिलेलं आहे की जर समजा यांनी कोणत्याही बाबीचं उल्लंघन केलं तर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि महानगरपालिका यांच्याकडे राईट्स आहेत प्लांट बंद करायचे. पण या लोकांनी तिथे कुठेही आपली बाब मांडली नाही, फक्त शांतपणाने जे होते ते होऊ दिलं. आता यांच्यावरती कोणाचा प्रेशर आहे, काय प्रेशर आहे ते त्यांचं त्यांना माहिती, पण त्यांनी फक्त पुस्तकाची भूमिका घेतली आणि आता शांत बसलेले आणि आता फक्त सांगतात की या तुम्ही आपण चर्चा करू. चर्चा किती दिवस करायची? मी आता पण सांगतो, तुमच्या माध्यमातून सांगतो, वापस जर उद्या या प्लांटच्या गाडीखाली जर समजा काही दुर्घटना झाली, होऊ तर देणार नाहीच आम्ही, पण जर झाली तर यासाठी सर्वस्वी जबाबदार पहिले मीरा महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि मग नंतर हे प्लांटवाले असतील. त्याला प्रभाग 6 मध्ये चला, कारण पोलीस प्रशासन इथे खूप आलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की जे काय करायचे ते तिथे चला आणि प्लांटवाले जे आहेत प्लांट धारक ते पण तिथे येत आहेत. त्याच्यामुळे यांची जी काय आर्थिक मदतीची गोष्ट असेल ती असेल ती सर्वांच्या समोर, कोणती ती काय सभा लावायची गरज नाही. ते काय मोठ्या स्वतःच्या खिशातून कोणी देत नाही, ते प्लांटवाले देत आहेत. त्याच्यामुळे प्लांटवाले देतात, ती प्लांटवाले आणि फॅमिली हे बघून घेतील काय करायचं ते. त्याच्यामध्ये आपलं ना खुपसाची कोणालाही गरज नाहीये. ते काय जे काय असतील ते तुमच्या मीडियाच्या समोर प्लांटवाले तिथे प्रभाग 6ला पोलीस प्रशासनासमोर आणि मीरा महानगरपालिकेच्या समोर आणि तुमच्या मीडियाच्या समोर हे तिथे जाहीर करतील. आणि त्याच्यानंतरच मला असं वाटतं या गोष्टी शांत होतील, कारण जर याला मदत मिळाली नाही आणि या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर प्रभागात गाड्या चालू करून देणार नाही. महत्वाचा मुद्दा आहे की आज जो आम्ही सर्व कालच्या वेळेला शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन जो आवाहन केलं ते एवढंच होतं की आपण काही महिन्यापूर्वी आरएमसी प्लांट बंद झाले त्याचं आंदोलन आपण सर्व पक्षीय आणि विभागातील सर्व जनता इथे रस्त्यावरती आली आणि भर पावसामध्ये तो आंदोलन झाला आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांना नमतं घ्यावं लागलं आणि अखेरकर त्याला सील ठोकण्यात आलं. पण आजच्याच इथे मला एक प्रश्न निर्माण होतोय, काल त्या वेळेला आंदोलनामध्ये जे होते ते आज श्रेय घेत आहेत, ते आजच्या वेळेला इथे नाही आहेत. याचं कारण त्यांनी आम्हाला सांगावं. दुसरी गोष्ट, आम्ही फक्त जनतेसाठी आलो, श्रेय घेण्यासाठी नाही. तिसरी गोष्ट, ज्या आरएमसी प्लांट पुन्हा कोर्टात जाऊन त्यांनी चालू केलेले आहेत ते कसे चालू झाले याचा पत्रव्यवहार करून कोर्टात जाणे हे महानगरपालिकेचं काम आहे. कारण महानगरपालिकेने ते बंद केलेलं, त्याच्या विरुद्ध महानगरपालिकेने जायला पाहिजे होतं, पण ते जाणार नाही याची गॅरंटी आहे. त्यासाठी आम्ही तर जाणारच. माझ्यासोबत असणारी इतर पक्ष, इतर संस्था, इतर संघटना आणि सर्वसामान्य नागरिक जर ते सुद्धा कोर्टात जातील आम्ही तर जाणारच आहोत. आणि तिसरी बाब, ज्या आरएमसीच्या गाडीमुळे, ज्या प्लॅनच्या धारकांमुळे आणि ज्या ड्रायव्हरमुळे आणि ज्या मालकामुळे इथला या काश्मीरातला सर्वसामान्य घरातला आपला एक छोटासा बालक आपण गमावला, म्हणजे आपला मुलगा गमावला, त्याला अजूनपर्यंत कुठली आर्थिक मदत मिळालेली नाही. आणि जी मिळते त्याचं हे बाजार उठवतायत, त्याच्या विरोधात हा आवाज आहे. जर ते काय त्यांना मदत द्यायची असेल, माझी इच्छा प्रामाणिक अशी आहे 5 लाख नव्हे, त्या मुलाला त्याच्या आई वडिलांना 25 लाख मिळावे. पण जे 5 लाख मिळतात त्याचं पण कोण राजकारण करत असेल तर त्याचा जाहीर विरोध आहे. आणि त्याला ज्या आरएमसी प्लांट वाल्यांना तुम्हाला जी मदत द्यायची आहे त्यांच्या घरी जाऊन द्या. तुम्ही दिलेली मदत ते सोशल मीडियावर पण दाखवतील, लोकांना सांगतील की आम्हाला आलेली, ते स्वतः सांगतील. त्याच्यामुळे कुठल्या नेत्याला तिथे व्हिडिओची बाईट देणं आणि ते आम्ही आमच्या कार्यक्रमात देऊ या बाबीला आमचा विरोध आहे. आणि आता पोलीस प्रशासन इथं आलेले आहेत, आपले सिनियर साहेब इथं आलेले आहेत. त्यांनी आपल्याला विनंती केलेली की तुमच्या जे काय मागण्या आहेत, कारण त्यांनी विनंती केलेली आहे की तिथे आयुक्त साहेब, आपले सगळे म्हणजे वरची सगळी मंडळी असतील आणि प्रशासन असेल ते तिथे कमिशनर साहेब तिथे आले आहेत, त्यांनी विनंती केलेली आहे. त्याच्यामुळे जो काय आपला इथे आजचा जो आंदोलन होता किंवा जे आपण विचारणार होतो, ज्या काय मागण्या होत्या त्या आपण तिथे मांडणार आहोत. तिथे आरएमसी वाले पण येतील असा मला अंदाज आहे. सचिननी सांगितलेल्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त्यात, पण त्या मागण्या आम्हाला सगळ्या लिखित पाहिजेत आणि त्या सर्वांच्या समोर पाहिजेत, मीडियाच्या समोर पाहिजेत, पोलीस प्रशासनाच्या समोर पाहिजेत आणि जे पक्ष इथे एकत्रित आहेत त्यांच्या समोर पाहिजेत. त्याच्यानंतरच हे आरएमसी प्लांट चालू राहतील. अन्यथा आणि हा जो पिरियड आहे तो आम्ही कोर्टात जाण्यापुरता मर्यादित आहे. आणि ज्या वेळेला आम्ही कोर्टात जाणार आणि जेव्हा बंदची हाक येणार, जेव्हा कायद्याने आम्हाला पत्र येणार, त्यावेळेला एकही प्लांट काश्मीरात चालू देणार नाही. तिसरी बाब, ह्याच ठिकाणी ज्या वेळेला 1 महिन्यापूर्वी जो आंदोलन झालं त्यावेळेला सर्व नेत्यांनी आणि काही शिंदे गटातील नेत्यांनी शब्द दिला की काश्मीरातील काश्मीरा पोलीस स्टेशनच्या बाजूला जे मनओपस आहे त्याच्या बाजूला जया आरएमसी प्लांट आहे तो अजूनपर्यंत का बंद, 2023 ते 2025-26 व्हायला आली.
पत्रव्यवहार करून महानगरपालिकेच्या माणसांना सांगून प्रदूषण विभागाचे बोर्ड कटोळे साहेब यांना भेटून सुद्धा पण तो आरएमसी प्लांट का बंद होत नाही त्याचं कारण काल समोर आलं. कारण तो प्लांट राजू भोईर याचा आहे आणि त्याचे मोठे बंधुराज शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत म्हणून तो बंद होत नाही. आणि तो मन ओपस म्हणजे जे आपले शिफ्टिंगची लोक आहेत त्या बिल्डिंग मध्ये राहतात आणि आरएमसी प्लांटच्या बाजूला जो प्लांट आहे तो असा चिटकून बाजूला आहे. मला वाटतं राहणाऱ्या लोकांनी अजूनपर्यंत या 10 वर्षात खिडकी सुद्धा उघडली नसेल. म्हणजे तुमच्यामुळे तुमच्या त्या धूळ मातीमुळे सिमेंटमुळे आज रोगराईची पसरली आहे त्याच्या कारणीभूत तुम्हीच आहात. आणि त्या तो प्लांट जो आहे त्याची परमिशन ही टेम्पररी होती त्याला 12 वर्ष कशी होतात याचा प्रश्न उत्तर त्यांनी द्यावा. आणि मंत्री महोदयांना मला या माध्यमातून सांगायचं आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई का करत नाहीत. घोडबंदरचे प्लांट बंद होतात इकडचे प्लांट टेम्पररी बंद होतात. अरे टेम्पररी तरी एक दिवस तुम्ही का बंद करू शकत नाहीत हा माझा प्रश्न आहे. आणि ह्याचं उत्तर आज आम्हाला महानगरपालिकेत किंवा कमिशनर साहेबांच्या ऑफिसमध्ये आम्हाला पाहिजे. त्यासाठी मला सर्व जे उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी इतर पक्षातले सर्वच जे इथं उपस्थित आहे मला नम्र विनंती आहे कुठलाही गोंधळ गडबड न करता कुठलाही भडकाऊ व्यक्तव्य न करता आपल्याला जिथे आपल्याला बोलवेल तिथं आपल्याला सगळ्यांनी जायचं आहे. आणि पोलीस प्रशासन आपल्याला मदत करतात त्यांनाही आपल्याला मदत करायचं आहे सहकार्य करायचं आहे. जे सांगतील ती भूमिका आमची असेल. साहेब आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देण्याचा आमचा हेतू नाही पण एक गोरगरीब त्यांच्यासोबत अजून एक 22 वर्षाचा बालक काही महिन्यापूर्वी काश्मीरामध्ये मृत्यूमुखी या आरएमसीच्या गाडीमुळे जर अशा लोकांनी जर आवाज उठवला नाही सत्तेधारी फक्त घरी बसतात मग सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय म्हणून आम्हाला नाईलाजाने रस्त्यावर यावं जातं आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो. ह्या गोष्टी आम्हाला नाकारता येत नाही. पण आज सर्व मी उपस्थित असणाऱ्या सर्वांना विनंती करतो कुठल्याही भडकाऊ कुठलंही वक्तव्य कुठला आम्ही जो मगापासून जे चर्चा चालू आहे की दगडफेक साहेब दगडफेक करायला कोण इथं मूर्ख नाही आणि वेडा झालेला नाहीये पण परिस्थिती निर्माण होते म्हणून हे बोलावं लागतं. आणि तसंच आज मी सगळ्यांना विनंती करतो साहेबांच्या आदेशानुसार आपल्याला जर गाडीत नेत असतील तर आम्हाला तुम्ही तुमच्या गाडीत नाही तर आम्ही आमच्या गाडीतून तुम्ही सांगाल तिकडे येतोय. जैसे हमारे मित्र सचिन सालुंके आणि प्रशांत सावंत यांनी जसं ज्या पद्धतीने सांगितलं कारण की हा कुठल्या पक्षाची लढाई नाही किंवा कुठली लढाई नाही ही लढाई आरएमसी प्लांट विरोधात लढाई आहे. काल पण सचिन सावंत यांनी एक पोस्ट टाकली की सर्व पक्षातील लोकांनी या आम्ही कुठल्याही प्रकारची काही विचारणा नाही केली काय न करता मी पण आलो इथे मी एक भाजपाचा असो ते मनसेचा शिवसेनेचा. आता या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर या काय बाकी गोष्टी मी बोलणार नाही. सर्वात महत्त्वाच्या मध्ये 5 प्लांट होते 5 प्लांट मध्ये 3 प्लांट बंद झाले आणि 2 प्लांट आता सध्या परत चालू झाले. याचा अर्थ काय झाला जो वीक आहे त्याला बंद केले आणि जो स्ट्रॉंग आहे त्याला ठेवलं. म्हणजे याच्या पाठी तुम्ही एक समजून घ्या समीकरण की तुम्ही मारल्यासारखं करा मी रडण्यासारखं करतो हे प्रकार चालू आहेत आणि आमचा हाच विरोध आहे. आणि कारण खास करून आरडीसी प्लांट आणि गजानन जसं आमचे मित्र प्रशांत सावंतने सांगितलं ते मॅन ऑफ चेतला तो आणि हा गजानन या दोन्ही याच्यामध्ये कुणाचे हितसंबंध आहेत ते तुम्ही पूर्णपणे माहिती आम्ही आता पूर्ण आता कमिशनर जाणार ती माहिती आम्ही तिकडे डिक्लेअरच करणार आहे. कारण त्याच्यामध्ये पूर्णपणे माझा आरोप आहे की त्यामध्ये पूर्णपणे शिंदे गटाचा आणि मंत्रीचा आरोप आहे त्यात इन्व्हॉल्वमेंट आहे त्यात दोन्ही याच्यामध्ये. आणि त्यांना जर खरंच आता कसं आहे कारण की आम्हाला काय लोक कसे बोलतात जसे आम्ही ते आहेत ग्राउंड वॉलचे समाजसेवक आम्हाला बोलतात तुम्ही गटर मीटर रोडची कामं करणारे लोक आहेत असे बॅक ऑफ द माइंड बोलतात. तर मी असं त्यांना आव्हान करतो तुम्ही मंत्री आहेत तर तुम्ही ते प्लॅन आता चालू पण केला बंद पण केला आता तुम्ही चालू करा. कारण जेव्हा तिथे आम्ही सर्व पक्षांनी केलं भले कोणा त्यातले किती कोणाचं किती इन्व्हॉल्वमेंट आहे ते सर्वांना माहिती आहे पण जेव्हा ते सील केलं तेव्हा नाव पण टाकलं गेलं ते नाव कोणाचं टाकलं ते सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे श्रेय घेता तुम्ही घेता आता चालू केलं तर श्रेय पण तुम्हीच घ्या ना की तुमच्यामुळे चालू झालं. आता कोर्टाचं कारण देऊन आज जर महानगरपालिकेचा यात आरोप माझा काय माहिती आहे महानगरपालिकेला माहित होतं की जसं आपण तुम्ही सगळे इथे सगळे जाणकार आहे इथे जेव्हा रूम बनते जेव्हा एखादी रूम तोडायची असते तेव्हा महानगरपालिका डायरेक्ट तोडते पण एखाद्याची रूम तोडायची नसते तेव्हा त्याला काय करते नोटीस देते. नोटीस का देते की बाबा तू जा कोर्टात आणि स्टे घेऊन ये. तसाच प्रकार इथे झालेला आहे. कॅवेट दाखल केलं गेलं नाही कुठल्याही प्रकारचं काही अभ्यास केला नाही महानगरपालिकेने त्यांना एक प्रकारे रान दिलं की तुम्ही जावा हायकोर्टातून ऑर्डर करून घ्या. आणि दुसरा विषय राहिला ह्यांचं म्हणणं बरोबर आहे तुम्हाला जर द्यायचे ना मदत तुम्ही आरटीसी प्लॅन मधनं द्या त्याचं कुठून द्या आमचं तर ह्यांच्या विरोधात नाही मदत त्यांना 5 कमी होतं 15 लाख मदत भेटली पाहिजे पण त्याचा बाजार कशाला मांडताय बाजार मांडणं चुकीचं आहे ना तुम्ही बाजार नका मांडू ना तुम्ही द्या तिथे त्याच्या घरी जाऊन सेपरेट मध्ये द्या. कारण मदत ही कधी पण ही अशी दाखवलेली मदत नसते ती आतमध्ये जाऊन तुम्ही घरी जाऊन द्या ना त्याला बाजार कशाला मांडता हाच विषय. आणि मी या मुद्द्यावर सचिन असू द्या प्रशांत सावंत असू द्या किंवा सर्व असू दे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे कारण मी पण आंदोलन चालू केलेलं आहे आणि आता पण जरी कोणी नेतृत्व कोणी करू त्याशी काही फरक नाही पडत आरएमसी प्लॅन मध्ये. आणि आता महानगरपालिकेने कोर्टात कसं लढावं त्याबद्दल आता कमिशनरला आम्ही विचारणार जवाब विचारणार. जो भी लेने का है वो हमको रास्ते पे इधर उधर वो नहीं चाहिए. जैसा मेरा घर पे मेरा लड़का आया था ना उसको पोस्टमार्टम करके जैसा लाया था ना वैसा ही मेरे घर तक उसको आना ही है और वो जो भी देगा वो मेरा घर पे ही लाके देना पड़ेगा उसको.
बरोबर. यांचं म्हणणं असं आहे की 4-14 मध्ये तुम्ही स्टेज बांधून किंवा बाजार करून त्यांना मदतीची अपेक्षा नाहीये तुमच्याकडून, आणि ते तुमच्या खिशातून तर तुम्ही देतच नाहीये. जे देतात जे कोणी प्लांटवाले देत आहेत त्या प्लांटची जी काय मदत असेल ती मदत यांच्या घरापर्यंत पोहोचवा, आणि यांचं हेच म्हणणं आहे की यांच्या घरापर्यंत न्या. आता इथे आलेले सगळे पक्षाचे जेवढे नेते आलेत आणि पदाधिकारी आले त्यांचा मी मनापासून आभार करतो. आणि एक दुःखी फॅमिलीसाठी आणि समाजासाठी नाही, इथे रहिवासीसाठी जे आले त्यांचा मनापासून आभार करतो. मी ठाणे जिल्हाध्यक्ष RPI बंजारा आघाडीचा, हे आमच्या समाजाचे लोक आहेत. तर असं नाही कोणी कमजोर आहे. महानगरपालिकाने पिटिशन फाईल का नाही करलं आतापर्यंत? कारण की जेव्हा त्यांना परमिशन भेटली तर पिटिशन फाईल तुम्ही करू शकता ना, का नाही करू शकत? आणि दुसरी गोष्ट, प्लांट जेव्हा चालू झाले तेव्हा तुम्ही आम्हाला बोलता की त्यांची हायकोर्टची ऑर्डर आली, आणि जेव्हा आम्ही तिथे येत होतो आम्हाला तुम्ही काय बोलायचे की नाही त्यांचे प्लांट बंद आहेत म्हणून ते बोलतात तुम्ही आर्थिक मदत करू नाही शकत. तर तुम्ही आम्हाला तेव्हा आर्थिक मदत नाही करू शकत होते तर तुम्ही बोलायचं ना ते हायकोर्टला गेलेत, आम्ही त्यांच्या विरोध मध्ये पिटिशन फाईल केली असते. तर तुम्ही पिटिशन फाईल नाहीच केली पाहिजे समोरच्यानी, म्हणून आम्हाला तुम्ही सांगितलं नाही. तसंच आज तुम्ही जे मदत करतात, जसं की समोरच्यानी केली DCP साहेबांनी 30,000ची, सचिन दादांनी 10,000ची, सेलेकर साहेबांनी 15,000ची. तर ही मदत जे पण तुम्ही लोकांनी केली घरी येऊन केली तशीच यांना घरी येऊन मदत करावे. आणि ह्याच्या पुढे आता महानगरपालिकेला आम्ही जातोय आणि हे जे टायमिंग सांगितलंय त्या टायमिंग मध्ये खरंच राहायला पाहिजे बंद. 10 ते 12 मृत्यू गेलेत. एक माझ्या समाजाचा मुलगा नाही गेलाय, मीरा भाईंदर मध्ये 10 ते 12 मृत्यू झालेत. माझ्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर 10 दिवसामध्ये भाईंदर मध्ये ब्रिज वरती स्कूटीवाला चेनला जातो नाही तर तुम्ही रेकॉर्ड काढून चेक करू शकता. यांच्या गाड्यांच्या स्पीड हे लोक ब्रेक सुद्धा नाही मारत, गाडी आउट ऑफ कंट्रोल चालवतात. त्यांच्या कंट्रोल मध्ये गाड्या राहिल्या पाहिजे. मीरा भाईंदर महानगर पालिका के तरफ से RMC प्लांट यहाँ पर बंद किए गए थे. सर्वपक्षीय आंदोलन हुआ था इसी जगह पर, और उसके बाद वो प्लांट बंद हुए थे. फिर से वो प्लांट चालू हो गए. तो ये बात मतलब बहुत ही निंदनीय है. ठीक है, लोगों को अभी इसकी तकलीफ बहुत हो रही थी, हम लोग सब ने आंदोलन किया, मगर आज आप देखेंगे कि यहाँ पे एक्सीडेंट बार बार हो रहे हैं. वो प्लांट वाले इतने मतलब स्पीड से गाड़ी चलाते कि वो सामने वाले देखते नहीं कि छोटे बच्चे हैं या बूढ़े हैं चल रही है, कोई महिला चले, उनको खबर नहीं है, और इतने मतलब स्पीड से वो लोग गाड़ी चलाते हैं. और ऐसी परिस्थिति में अगर ये प्लांट यहाँ पर फिर से चालू हो गए, ये मतलब निंदनीय बात है. और यहाँ पे जो भी इसके प्लांट के बारे में जो भी राजकारण कर रहे हैं वो भी बहुत ही गलत है. मेरा ये कहना है कि यहाँ पे कोई राजकारण मत करो, यहाँ पे सर्व पक्ष के लोग इकट्ठा मिलकर इस विषय को मतलब सॉल्व करने की जरूरत है. लोगों की जान के बारे में यहाँ पे हमें सोचना है. आज जो भी दुर्घटना होती है तो उसके बारे में जो अभी जो बच्चा है उसको अभी तक मदद नहीं मिली है. जितने भी लोग RMC प्लांट के जिन्होंने हादसा किया है उन्होंने उनके घर पे जाके वो उनको मदद देनी चाहिए, ना कि उसका तमाशा बनाना चाहिए. क्योंकि आज देखेंगे कि उसका परिवार वाले बहुत दिनों से तकलीफ में है, और मैं चाहती हूँ कि उनको मदद मिलनी चाहिए. एवढी मोठी घटना करून सुद्धा प्रताप सरनाईक एकदा पण आले नाही. सरनाईक साहेब माझे मी त्यांना बंधूच मानते आहे, पण असं आहे की ते मंत्री आहेत आणि त्यांना समजा नसेल वेळ मिळाला, पण अशा जेव्हा घटना घडतात त्यावेळेला यायला पाहिजे. आणि लोकांमध्ये त्यांनी याच्याबद्दल विचारपूस केला, की या ठिकाणच्या सर्व नागरिकांनी त्यांना निवडून दिलेला आहे आणि या ठिकाणचे एकदा नाही ते 15 वर्षापासूनचे आमदार आहेत. त्याच्यामुळे त्यांचंही तेवढंच कर्तव्य आहे. आज या ठिकाणी ज्या पण मी बऱ्याच त्यांच्या बाईट्स वगैरे ऐकल्या, यामध्ये सर्वजण म्हणतात की इथले स्थानिक नेते त्याला कारणीभूत आहे. तर असं होत नाही ना. सगळ्यांचे पत्रव्यवहार आहेत महानगरपालिकेमध्ये, सगळ्यांनी पत्रव्यवहार केलेले आहेत आणि RMC प्लांट बद्दल पण सुद्धा सर्वांनी पत्रव्यवहार केले होते, परंतु त्याच्यावरती अजूनपर्यंत सुद्धा हा निर्णय झाला. सरनाईक साहेबांनी सुद्धा पत्रव्यवहार केलेले आहेत. तर त्यांच्या म्हणजे मंत्री महोदय आहेत ते आम्ही निवडून दिलेले मंत्री आहेत. आमचा तर त्यांच्यावरती विश्वास आहेच पूर्णपणे की नक्कीच ते काही ना काही याच्यामधून चांगला रिझल्ट आणतील. असं सांगितलेलं आहे की तुम्ही त्या टायमाला महापौर होतं आणि महापौर मुख्यमंत्री सारखा पॉवर असतो. तुमचा जेव्हा तुम्ही महापौर होता त्यामुळेच हे RMC प्लांट चालू झालेलं आहे. त्याचा विरोध तेव्हा तुम्ही का नाही केला? ऐका ना, RMC प्लांटचा विरोध हा माझा पहिल्यापासून होता. जेव्हापासून RMC प्लांट चालू झाले तेव्हापासून माझा विरोध आहे. आणि मी मंत्री राज्यस्तरावरचा मंत्री दर्जा मला होता, ही गोष्ट मला मान्य आहे. आणि त्यामध्ये आम्ही तो प्लांट बंदही केला होता, पण वरी आमच्या पुढे पण मंत्री आहेत ना,
वरच्या लेवलच्या मंत्री लोकांनी ते चालू केले असतील आणि ते ही बाईट मी पहिल्यांदा पण दिलेली आहे. आणि राहिला प्रश्न की मी नगरसेवक आहे, त्या नगरसेवकाच्या पिरियडमध्ये मीच नाही, आमचे सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवकांनी याचा विरोध केला होता की हे प्लांट हे बंद झाले पाहिजे. असा आरोप लावलेला आहे की तुमचे आर्थिक लेनदेन करून हे प्लांट चालू हे अतिशय चुकीचं आहे. ज्याने आरोप लावला असेल त्याचा आरोप मी खोडून काढते. त्यांनी पुराव्यासहित तिथे स्पष्टपणे दाखवावा. आरोप लावायला कुणी कोणावरती आरोप लावू शकतो, परंतु हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. जो हे आरोप लावतो ना त्याचेच हात सगळीकडे डुबलेले आहेत. आपण पाहिजे तर शोधून काढा, अख्ख्या मीरा भाईंदर मध्ये शोधून काढा, फक्त 14 नंबर मध्येच नाही, संपूर्ण मीरा भाईंदर मध्ये शोधून काढा. आणि मला तर म्हणायचं माझ्या मंत्री महोदयांना की साहेब अशी लोक तुम्ही ठेवून अख्ख्या पक्षाचं नुकसान करताय. तुम्ही तुमच्या पक्षातील लोक काय बोलताय ते जरा ऐका. अशी लोक म्हणजे कोण, नाव सांगा ना. त्यांनी शोधावी ना, अशी लोक शोधावी. हे माझं काम नाही, त्यांनी शोधावा. त्यांच्या पक्षाला खतरा आहे का आम्ही युतीमध्ये आहेत ना, तर मला पण त्याचा त्रास होतो. तुम्ही रामभाऊ यांना बोलताय तो तुम्ही शोधून काढायचा विषय आहे, कारण तुम्ही त्यांची बाईट घेता, त्यांचा विषय हे काढता, त्यांचा शोधून घ्यायचा विषय तुम्ही. मी बाईट देत नाही, मला फालतू बाईट द्यायची गरज नाही, पण आता मी पदावर नाही आहे, त्यामुळे आता माझ्या जर कोणी नादात लागला तर त्याला मी सोडणार नाही, कोणी असू दे.